सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू. सृजन द क्रिएशन सविनय सादर करीत आहोत ऑनलाईन एकांकिका अंतर. लेखिका अस्मिता मोडक, दिग्दर्शिका गौरी महेश, संकलन आणि तंत्र सहाय्य इप्सित घोडके, निवेदन अनिल तांबे, विशेष आभार राजेश देशपांडे. एकांकिकेतील कलाकार कौस्तुभ ईशान गोडसे, अविनाश इंद्रनील रवींद्र, सायली अर्पिता सुळे, स्वप्नील आदित्य गोमटे, प्रदीप गौरव घायले, राधिका वनमाला विंदे, आजी स्मिता पोतनीस, आजोबा प्रशांत सावंत. सायली आणि अविनाश आणि त्यांचा मुलगा कौस्तुभ अमेरिकेत बरीच वर्ष राहत आहेत. सायली नोकरी करते आणि अविनाश कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. कौस्तुभ 12th ग्रेडमध्ये आहे. त्यांचे शेजारी प्रदीप, राधिका हे कपल आहे आणि त्यांचा मुलगा स्वप्नीलही राहतो. प्रदीपचे आई वडील सध्या इंडियामधून आले आहेत. सृजन द क्रिएशन सविनय सादर करीत आहोत अंतर. पडदा. Baby, baby, oh yeah, baby, 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 baby. Dad, what happened to you, Dad? Did you get hurt? अरे काय नाही, विचारत होतो कॉलेजमध्ये जरा आणि पायर येऊन पाय घसरला उतरताना, पण ठीक आहे आता. अरे व्हॉट ठीक आहे, इट्स स्वोलन डॅड. हे बघ, तुला नीट चालता पण येत नाहीये. शुड आय गेट अ बँडेज फॉर यू? अरे नाही, रात्री पेन किलर घेतली की ठीक होईल. तसंही सकाळपासून डोकं जरा जड आहे. काल नीट झोप झाली नाही म्हणून असेल कदाचित. डॅड, यू हॅव टू बी केअरफुल डॅड. बापरे, एका टफ मुलाला मी आज अचानक एवढी काळजी करताना बघतोय. तुला थोडं जरी लागलं नाही तरी तू आम्हाला सांगतही नाहीस. आणि आज एकदम डॅडची स्पेशल केअर. डॅड, हे बघ, ऍटलीस्ट कीप दिस बँडेज विथ यू. अरे माझ्या शोल्डर इंजरी नंतर माझ्याकडेच राहिलं होतं. Or else I can help you with that. Give me your foot. तू ठीक आहे रे, रात्री लावेन मी झोपताना. आणि अजून एक, आईला काही सांगू नको यातलं, नाहीतर. ओके ओके, आय विल ट्राय. आज मला किती दिवसांनी तुझी सॉफ्ट साईड दिसते. मागच्या महिन्यापासून तुझ्या स्कूलमध्ये काय तुम्ही पॉलिटिकल गप्पा मारताय आणि काही गरज नसताना तू कुठली पार्टी करेक्ट आहे की नाही हे तुझ्या मित्रांना सांगत फिरतोयस. ते सगळं नकोसं झालं होतं रे. पुन्हा नाही झालं ना ते डिस्कशन. डॅड, इथे सगळं ओपन आहे डॅड, तर आपण घाबरायचं कशाला आहे? हे बघ, मी ना फक्त माझ्या पॉलिटिक्स मध्ये थॉट सांगतोय माझ्या मित्रांना. इट इज जस्ट अ लीडरशिप स्किल्स डॅड, अँड आय लाईक टू लीड डॅड व्हेन यू हॅव सम फर्म थॉट्स. आता इलेक्शन आले, सो दीज आर हॉट टॉपिक्स इन माय ग्रुप. मेनी ऑफ अस आर गोइंग टू वोट दिस टाइम, सो आय नीड टू नो अबाउट पॉलिटिक्स. दॅट्स इट. वोटिंग करेपर्यंत ठीक आहे, पण उगाच लीडरशिप करून स्वतःची मतं दुसऱ्यांवर लादायची कशाला हवी नसती. उठा ठेव. पॉलिटिक्सच्या भानगडीत पडायचं नाही. मी हजारदा सांगितलंय तुला. पुन्हा तिथेच जातोय आपण. कोण आला आता? डॅड थांब, मी जातो, तू बस. पाहायला लागले आणि अरे कौस्तुभ, आहेस का घरात? चला, बरं झालं. अगं आहेस का काय विचारतेस? तो दिसतोय ना समोर. आजी आजोबा तुम्ही या ना. हो कौस्तुभ, तुला ही पुस्तकं देण्यासाठी आलो होतो. ओह, दॅट्स ग्रेट आजोबा, थँक्यू सो मच. तुझ्यासाठी जनरल नॉलेज म्हणून वाचायला चांगली आहे ना ती. येस येस आजोबा, आय विल रीड दिस फॉर शुअर. तुम्ही मला यातले काही पार्ट्स एक्सप्लेन करणार होतात ना? और मे बी आय विल रीड दिस फर्स्ट अँड देन आय विल लेट यू नो. हो चालेल की.
अरे हे आता तुला मी सांगतो, आपण एक सेपरेट टीचिंग सेशन करू. म्हणजे तुला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुला विचारता येतील. आणि जर तुला यातला भाग काही समजला नाही तर मी तुला सांगेन, मग तुला समजायला सोपं जाईल. Oh God, Azoba, I'm so happy today with something interesting to read. Thank you so much again. बाय द वे, कसली बुक्स असतात तुमच्याकडे? इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स कॉलेजमध्ये शिकवत होतो मी. कौस्तुभ इथल्या पॉलिटिक्स बद्दल माझ्याशी खूप गप्पा मारतो, तर इंडियन पॉलिटिक्स वाचायला द्यावं असं वाटलं. त्याच्यासारखा मुलाने इथे राहून इंडियन पॉलिटिक्सची अजून चौकशी करावी, ही गोष्ट खूप कौतुकाची आहे. अरे आई आली, ये ना आई. अरे आजी आजोबा, तुम्ही केव्हा आलात? यांनी काही चहा कॉफीसाठी विचारलं की नाही तुम्हाला? काय करू तुमच्यासाठी सांगा. अगं काही नको, बस तू. हे पुस्तक द्यायला आले होते ना, आणि कौस्तुभसाठी हे बघ मी काय आणलंय ते. कौस्तुभ, इंडियातून आणलेले बेसनाचे लाडू आवडले होते ना तुला? आज सकाळी मी केले पुन्हा. हे घे तुला थोडे. Oh, अरे Aji. वा, हे कौस्तुभचे फेवरेट. Really? Wow, I can't believe this. Thank you so much, Aji. अरे ते थँक्यू का काय, ते राहू दे रे. पण तू त्या दिवशी इतका आवडीने लाडू खाल्लास की नाही, म्हणून आज परत केले मी. तुम्हा मुलांना आवडत असेल ना, तर असं काही करायला समाधान वाटतं रे. Oh, Aji. हे बघ, ते सुख तुम्ही आजी आजोबा होईपर्यंत नाही हा कळणार तुम्हाला. हा, पण तुम्ही आजी आजोबा झाल्यावर काय करणार हे मोठं कोडच आहे म्हणा. पण असो. काकू, किती कौतुकाने करता हो तुम्ही कौस्तुभसाठी. Really? Aji, why are you taking so many efforts for me? अरे तू आणि स्वप्नीलने जर हट्ट केलात ना तर ही सर्व काही करेल. पण एरवी तिला मी कधी लाडू करायला सांगितले ना तर तिला माझा डायबिटीस दिसतो फक्त. पण तुम्ही खायचे नाही येत असते. पहा, हा काय तुमच्या खाण्याच्या आवडीवर निर्बंध घातले नसते ना, तर तुम्ही देशाचं पॉलिटिक्स शिकवण्याऐवजी खाण्याच्या पदार्थांचं पॉलिटिक्स शिकवलं असतं मुलांना. बाप रे. बापरे कसलं? हे बघ, हे बघा, तुम्ही बापरे बिपरे काही म्हणालात ना तरी तो डायबिटीस हाताबाहेर गेला नाही, तो त्यामुळेच. मी बघतेच कसे लाडू पोचतात तुमच्यापर्यंत ते. काय हो काकू. हा, अरे तुमच्या माझ्या खाण्याच्या बाबतीत फक्त हे सर्व दिसतं का तुला? हा. बरं बसा ना आजी आजोबा. हो हो. अरे बाबा धड बसते, नाहीतर का आजोबा लगेच म्हणतील नाही तर धडपडत बसते सारखी म्हणून. अरे तुला एक सांगू का, काही धडपडत नाही मी. चांगली नाकासमोर बघून चालत असते, पण ह्यांची कटकटच असते अशी. हो हो, नाकासमोर बघून चालत असतात ना, तर 50 वर्षापूर्वी मला बघून धडपडला नसतात समोर. तसं काही नाही बरं का. आणि लाडू ना माझ्यापर्यंत बरोबर पोचतील ते. माझा एक नातू आहेच, आता मला हा दुसरा नातू मिळालाय. काय रे कौस्तुभ, अरे तुझ्यातले देशील ना थोडे मला? हो हो आजोबा, एनिथिंग फॉर यू. कौस्तुभ, तुझं बरं रे गुळपेट जमलं यांच्या बरोबर 2-3 आठवड्यातच. तुमच्या बरोबर ना अगदी लहान मुलांसारखे होऊन जातात हे. आणि तुम्ही हो लाडू कसले खाताय? कारल्याचा ज्यूस ठेवलाय, तो देते घरी गेल्यावर. अरे कौस्तुभ, तू मला स्वप्नील सारखाच रे. बर, खा ते लाडू आणि आवडले तर सांग. हा, होय हो काकू, कौस्तुभ नक्की कळवेल तुम्हाला. बर. स्वप्नील, चल निघूया. येतोस ना? हो हो, तुम्ही दोघे जा. आय विल बी बॅक. बर. अहो, तुम्ही चला. बरं, येतो आम्ही. अच्छा, या पुन्हा. हो. कौस्तुभ, टेबलावर ठेवलाय बघ तो डबा.
बघ बरं जरा ते पुस्तक. Oh God, स्वप्नल, आय एम सो हॅपी टुडे. म्हणजे आजोबाने बुक्स दिल्या, आजीने माझ्यासाठी हे ते लाडू बनवले. Oh my God, I can't believe this. अरे थँक्स टू यू स्वप्नल. कौस्तुभ, अरे इनफ ऑफ दोस फॉर्मॅलिटीज. फॉर्मॅलिटीज नाही रे. ऑल दिस इज व्हेरी स्पेशल फॉर मी. माहितीये, मीटिंग सच आजी आजोबा इज अ ट्रीट फॉर मी. यू नो, आय हॅव नो वन लाईक दॅट इवन फ्रॉम माय मॉम साइड. त्यांचे फक्त फोटोज पाहतो रे मी. खूप मिस करतो हे सगळं. I can understand. But okay, let's meet tomorrow. येणार आहेस ना उद्या आमच्याकडे फायनली फॉर द पार्टी? येस येस शुअर, येईन ना. ओके, बाय. बाय. कौस्तुभ, हे काय सगळं? मला न सांगता तू आजोबांकडनं पॉलिटिक्सची बुक घेतलीस आणि काय करणार आहे तुला तिकडचं पॉलिटिक्स? इथे स्कूलमध्ये पण युएस पॉलिटिक्स आणि तसल्याच गप्पा. हे सगळं काय लपून चाललंय माझ्यापासनं? हे बघ डॅड, लास्ट इयर पासूनच आय एम लिटल बिट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स आफ्टर वी हॅड सम डिस्कशन इन स्कूल विथ टीचर्स. पण तुझा अप्रोच खूप डिफरंट आहे रे पॉलिटिक्स बद्दल. सो मी आणि आजोबा काय बोलतो हे मला तुला सगळं सांगायचं नव्हतं. दॅट्स इट. अविनाश, खूप झालं डिस्कशन आता. अरे चालूच आहे महिनाभर. कौस्तुभ, तू आज जा बघू आधी. तुझा आवरून घे, मी जेवणाची तयारी करते. हो. तू त्याला कायम पाठीशी घालतेस आणि त्याला जे हवंय ते बरोबर करून घेतो तो तुझ्याकडनं. किती ते आजोबांच्या मागे मागे करतो हा, आणि ते हे इंडियाचा पॉलिटिक्स समजून घेण्यासाठी. हे बघ, मी बोलीन त्याच्याशी, पण आता पुन्हा हे डिस्कशन नको. आणि अरे त्याला काय आवडतं ह्याचा थोडा तरी विचार करायला हवा की नको? आणि त्याने नुसती चौकशी केली आहे. तुला आवडत नाही म्हणून त्याने पॉलिटिक्स हा शब्दही काढायचा नाही का? तुम्हाला कधीच माझी घुसमट कळणार नाही. कारण ती तू कधी मोकळेपणाने बोलत नाहीस माझ्यापाशी. नाही सांगू शकत, मला नाही बोलायचं यावरती आता. पण वेळ आल्यावर नक्कीच सांगेन, नक्की. Oh my God, Mom, the party was really amazing. आय नो राईट. खूपच मजा आली ना रे कौस्तुभ. आणि आजी किती गोड दिसत होत्या ना रे. अगं म्हणजे ती आजी आहे असं वाटतच नव्हतं. हो हो, खरंय खरंय खरंय. अरे अविनाश, तू कधी आलास घरी? मला वाटलं तुला उशीर होणार होता म्हणून तू आजी आजोबांच्या पार्टीला येणार नव्हतास ना. अरे पण कौस्तुभला विचार, इतकी एन्जॉय केली आम्ही पार्टी. चिक्कार हेवी जेवण झालंय. खूपच मोठा केला 50th अॅनिव्हर्सरीचा प्रोग्राम. अगदी आजी आजोबांचं लग्न लावल्यासारखं वाटत होतं. Yes, the party was amazing and Aji remembered everything about my food likings. बटाटा भाजी, श्रीखंड. Oh my God. अगं आई, मला आहे ना तिने पुन्हा तोच लाडू दिला. It really feels so great with such आजी आजोबा type attention, really. बरं झालं ना आलास ते. उगाच म्हणत होतास मला बोर होईल वगैरे. अगं आई, when आजी, me and Swapna were talking, his आजोबा also joined us. त्यांच्या आहे ना गावातल्या जुन्या टाइम्सच्या ते गोष्टी सांगत होते. त्या मँगोजच्या गार्डन्स अँड व्हॉट इज दॅट अदर गेम? अघोरी. छे रे, लगोरी. लगोरी. Oh my God, they were telling me how to play that. Oh my God, all that was so interesting. I mean, I thought I will get bored, but actually it was also refreshing. Oh my God. अविनाश, मला ह्याचं कौतुक वाटतं की प्रदीप आणि राधिकाला आजी आजोबांसाठी इतकं मोठं सेलिब्रेशन करावं असं वाटलं रे. एक आई वडील म्हणून ते जे काही आपल्यासाठी करतात ना, त्यांच्यासाठी काहीतरी करणं हा केवढा मोठा विचार आहे रे. व्हॉट एव्हर इट इज. अगं पण आई, त्यांच्या घरी ना आजी आजोबा आल्यापासून मस्त वाटतं जायला. आय कुडंट इमॅजिन आजी आजोबा लाईक दॅट. ए आई, आपण त्यांना घरी बोलवायचं का डिनरला? हो, अरे मी विचारच करत होते. एक काम करते, ह्या वीकेंड साठी विचारते मी त्यांना. आणि हा आई, आपण आहे ना
आज त्यांनी जसं डेकोरेशन केलं होतं ना तसं डेकोरेशन पण करूया. हो हो चालेल, ते सगळंच तू कर. अरे आजी आजोबा असणं ही एक वेगळीच मजा असते रे. त्यांचे स्टोरीज, त्यांचे गिफ्ट, हे आजीचे रोज स्पेशल पदार्थ, आणि आज जसं तू ऐकलंस ना तसे त्यांचे लहानपणीचे अनुभव ऐकायला मिळणं. वाव. अविनाश, तुला आठवतंय आपल्याला एक त्या बाई भेटल्या होत्या शिकागोला, म्हणाल्या तू त्यांच्या भाच्यासारखा दिसतोस. त्यावेळी तू फार काही बोलला नाहीस, बट आय रिअली विश त्या खरोखरच्या तुझ्या आत्या असत्या आणि आपल्या घरी आल्या असत्या. तसं तर फारसं कोणी आपल्या घरी येत पण नाही. कशाला हवी तोसनी नाती? काही गरज नाही ते शेजारच्या आजी आजोबांना बोलवायची. ते आलेत ना 2 महिने, त्यांचा करू दे त्यांना एन्जॉय. अरे अविनाश, थोडं तर समजून घे. दरवेळीच असं करतोस. ते काही नाही, ह्या वेळेस आपण त्यांना बोलवायचंय बरं का कौस्तुभ? हो आई. ठीक आहे. तसाही संडेला मी बिझीच असणार आहे. काय करायचं ते करा तुम्ही दोघे. कोणी आलंय, आता शांत बसा. हॅलो सायली. हॅलो. अरे प्रदीप, राधिका, या ना या. ए पार्टी मस्त झाली हा एकदम. थँक्यू सो मच सायली. अगं अविनाशसाठी खास त्याचा आवडतं श्रीखंड घेऊन आलोय. आज त्याला यायला जमलं नाही ना. राधिका, दे तिला श्रीखंड. हो हो, हे घे. आणि काय रे अविनाश, आज पण खूप उशीर झाला वाटतं. हो, काही इम्पॉर्टंट मीटिंग्स होत्या, नाहीतर आलोच असतो मी. अरे तसं नाही, म्हणजे आई बाबा आल्यापासून तू घरी आला नाहीयेस रे. सो आय वॉज आस्किंग. आय नो यू आर बिझी. या. हो, पण आता आई बाबा दिवाळीला आहेत, तेव्हा माझी आणि अविनाशची भाऊबीज आई बाबांबरोबर मोठी करता येईल. अविनाश, तू तेव्हा तरी वेळ काढून येशील ना? लेट्स सी. अच्छा ठीक आहे बाबा, आज ऍटलिस्ट हे श्रीखंड आणले ना, ते खा. हो हो, उद्या वेळ झाला की खाईन. आज जरा बरं वाटत नाहीये. उगाच घेऊन आलात तुम्ही. अरे उगाच काय अविनाश, तुझ्यासाठी स्पेशल बनवलंय ते. तू खा अगोदर, बघू ते. अविनाश, ऐक बाबा तुझ्या बहिणीचं, नाहीतर घरी गेल्यावर मला सुनवेल. हो ग, खाईल तो आता. थँक्स फॉर द श्रीखंड. आणि काय रे अविनाश, बरं वाटत नाही म्हणजे? कॉलेजमध्ये सगळं ठीक आहे ना? दरवेळी कॉलेजच कशाला, घरी सुद्धा अनेक गोष्टी असतात. मुलं आपल्या मनाविरुद्ध वागली की त्रासच होतो. अरे काय रे कौस्तुभ, काय झालंय? हा तुझा डॅड हे असं काहीतरी बोलतोय, म्हणजे काही सिरियस आहे का? काका, काही नाहीये. ही इज जस्ट मेकिंग इट अ बिग इश्यू. आता आय हॅव बीन डिस्कसिंग पॉलिटिक्स विथ आजोबा सिन्स यू नो सो मेनी थिंग्स. त्याला सांगितलं नाही ना, इतकंच. बाप रे कौस्तुभ, तू पण नेमकं त्याच्या पॉलिटिक्सच्या दुखऱ्या नशेवर पाय ठेवलायस बघ. अरे मला अजून आठवतेय 5 वर्षांपूर्वीची ती आमची ट्रिप. विराजचं आणि तुझ्या डॅडचं, या अविनाशचं एवढं वाजलं होतं पॉलिटिक्सच्या डिस्कशन वरून, विचारू नको. बाप रे, जाऊ दे, तो विषय न काढलेलाच बरा. प्रदीप, तेच सगळं आता बोलण्याची गरज आहे का? त्यांनी मला सांगितलं नाही हा मुद्दा आहे, आणि मला न सांगता स्कूलमध्ये पण चालूच असते याच्या मित्रांसोबत पॉलिटिक्स बद्दल. अविनाश रिलॅक्स. अरे आधी नाही तर नंतर सांगितलं असतं की त्याने. एक्झॅक्टली. आणि तो असं बिहेव्ह करतोय ना की त्याने लाईफ मध्ये काही लपवलंच नाहीये. नॉट अ सिंगल थिंग. तुम्ही दोघं प्लीज थोडं रिलॅक्स होता का? आणि अविनाश, त्याला पण डिसिजन पॉवर्स आहेत रे. आणि कौस्तुभ आणि स्वप्नील दोघही आता लहान राहिलेले नाहीत. काका, he still thinks that I'm a 10-year-old boy. कौस्तुभ, तू पण थोडं समजून घे रे. He's your dad. एनिवेज, आम्ही निघतो आता, पण तुम्ही दोघं प्लीज थोडं एकमेकाला समजून घ्या, इतकंच. बाय द वे अविनाश, तू माझ्या बाबांशी बोलतोस का थोडं? नाही, ते पण काही चांगला सल्ला देतील कौस्तुभसाठी. हा हो ना अविनाश, मान्य आहे तुला काळजी वाटते त्याची, पण आपली मतं अशी लादण्यात काही अर्थ नाहीये ना. हे बघ, हे जनरेशन आता बदलतंय.
आई वडील सांगतात म्हणून प्रत्येकच गोष्ट ही मुलं ऐकतील असं नाहीये. अच्छा, हे बघ, तू ना एकदा तरी आमच्या घरी ये, नक्कीच. प्रदीपचे आई बाबा आलेत ना तर इतक्या छान गप्पा होतात आजकाल आमच्या घरी, म्हणून नक्कीच एकदा तरी. आय टोटली अग्री विथ यू राधिका. आई बाबांबरोबरचे ते सगळे जुने दिवस किती मिस करते ग मीही. चला निघूया. अविनाशसाठी आलो होतो स्पेशल. आज तरी त्याचा मूड थोडा ठीक आहे का ते बघायचं होतं. वाटलं कॉलेजचं काहीतरी टेन्शन असेल आपलं नेहमीसारखं, पण इथे तर काहीतरी. ठीक आहे, असो, येतो आम्ही. यू ऑल टेक केअर. चल राधिका, निघूया. ओके, बाय. सध्या ना प्रदीप आणि राधिकाचा प्रत्येक विषय आई बाबांच्या अवतीभोवती फिरतोय. ते कसा सल्ला देतील, ते आलेत म्हणून काय करूया. आणि भाऊबीज. सायली, तुला माहिती की राधिकाचं मला हे भाऊ बहीण करणं अजिबात आवडत नाही. तुझ्यासाठी मी सहन करतो. अविनाश, नाही वाटलं तरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपल्याला करावं लागतं ते. हो, आता तेच ऐकायचंय सध्या. ते इथे असेपर्यंत आई बाबा बहीण, त्यापेक्षा मी माझं काम करतो आत बसून. अरे मॉम, I really don't understand what happens to dad sometimes. हे बघ, ऑलरेडी माझं स्कूल, फ्रेंड्स आणि माझ्या त्या पॉलिटिक्सच्या गप्पा त्याला आवडत नाहीच. बट नाव काका काकू, आजी आजोबा अँड त्या पार्टी, व्हॉट इज हिज प्रॉब्लेम विथ दॅट? कौस्तुभ, अरे त्याचे आई वडील कोण, त्याचे रिलेटिव्ह कोण, हे काहीही विचारलेलं त्याला आवडत नाही. आमचं लग्न झालं तेव्हापासून मी हे बघते आहे. यु नो, मी इथे असताना माझे आई वडील एका कार ऍक्सिडेंट मध्ये गेले आणि मी तिकडे जाऊही शकले नाही विजा प्रॉब्लेम्समुळे. तेव्हा त्यावेळी त्याने मला आधार दिला रे. अशा बॅकग्राऊंड मध्ये शिकून डॉक्टरेट होऊन बायोटेक्नॉलॉजीचा इतका मोठा प्रोफेसर होणं, आय एम सो प्राऊड ऑफ हिम. पण तरी त्याची काळजी वाटते कधीतरी खूप. आणि तू जसा मोठा होतोयस ना, तशी तुला ती काळजी जाणवते इतकंच. माझ्या मते तूही त्याला समजून घे आणि फार विचार करू नकोस. ओके? Yes, I'm trying to understand him, but it is so weird. त्याला त्याचे मॉम डॅड आठवत पण नाही. ते ठीक आहे, पण त्याचा एक पण फोटो पण नाही आपल्या घरी. All this is really very confusing, mom. हे बघ, शेजारचे आजी आजोबा तुला आवडतात ना, आता त्यांच्या बरोबर राहून तुला ते जास्त वाटतंय. पण आता आपण त्यांना बोलवायचे की नाही घरी? त्यामुळे तू फार विचार करू नकोस. मी माझी कामं उरकून घेते, तूही अभ्यासाला बस. ओके? कौस्तुभ, आपण मगाशी जे काही बोलू ते सगळं सोडून दे रे. पण एक बाबा म्हणून सांगतोय मी, ट्राय टू अंडरस्टँड. मला वेळ मिळतोय तेवढं मी माझ्या अनुभवातून तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय रे. खूप बोलावं वाटतं रे तुझ्याशी, पण Yes, dad. Even I am trying to understand you. पण काय करू रे? वेळ तरी असतो का? हाय, बोलत काय बसलायस? तू आज जाऊन तुझा अभ्यास कर बघू. हो आई, आलो. जा जा, कर प्रोजेक्ट वर्क कर. हो. राजेश, का फोन केलास तू? तुला सांगितलं मागच्या वेळेस की मला फोन करायचा नाही. काय? हो शिट. त्यांनी तुला कळवायला सांगितलं की तू स्वतःहून कळतोयस? म्हणजे एवढं होऊ नये त्यांना माझी मदत नकोय. त्यांना मला हे सांगावंच वाटलं नाही.
सगळं संपवून टाकलंय त्यांनी. एनिवेज पण आता ती कशी आहे? ठीक आहे 2 दिवसांनी करतो मी फोन. अरे कौस्तुभ, मी बाहेरून जरा ग्रॉसरीज करून येते. तू घरीच आहेस ना? होय. आई, हे प्रोजेक्ट वर्क संपतच नाहीये ग. वेट, व्हॉट अबाउट डॅड? इज ही नॉट होम? अरे सकाळी लवकरच गेला तो. तू झोपलेला होतास तेव्हा. बरं, मला एक सांग, काल रात्री तुमचं काही बोलणं झालं होतं का? रात्री झोपेत अचानक ओरडत उठला, माई माई म्हणून. मी त्याला जागा केलं तर त्याला काहीच आठवत नव्हतं. काही भयानक स्वप्न पडलं का काय माहित. ओके. माई रात्री उशिरापर्यंत काम करत बसतो, नीट झोपत नाही, मग अशी ऍसिडिटी झालेली असते. किती वेळा सांगते जरा स्वतःकडे बघ, पण नाही. बरं, तुला विचारायचं राहिलं, तू ते डेकोरेशनच्या मटेरियलचा बॉक्स काढणार होतास. अरे, आजी आजोबा येणार आहेत आपल्या घरी, त्यांनी मला कन्फर्म केलंय. ओ दॅट्स ग्रेट. ते काढतो मी डेकोरेशनचं मटेरियल. पण ते कुठे असेल, म्हणजे बॉक्स मध्ये की अजून कुठे? अरे, मागच्या वेळी तुझ्या डॅडने तो बॉक्स ऍटिक मध्ये टाकला होता. इतका वेळ लावला त्याने तो ऍटिक आवडण्यात की मला कळतच नव्हतं एक्झॅक्टली करतोय काय त्या ऍटिक मध्ये. मला तर तिथे जायला पण आवडत नाही. त्यामुळे तू जरा वर शोध, तुला सापडेल. नाहीतर 2-3 वेगवेगळ्या बॉक्सेस मध्ये शोध. बरं कौस्तुभ, मी जरा पटकन जाऊन येते बेटा. ओके ओके. चला, ऍटिक मध्ये जातो. किती अंधार आहे इथे. लाईटचं बटन कुठे आहे बरं इथे? हा, कुठे बरं शोधू आता इथे? Wait, what are these papers? Okay, looks like these are letters in Marathi. Avinash. Oh, that's dad. तुझी माई आबा कालजी. 2004, 2008, 2006, 2009. Oh my God, so many letters. And what is this mind and my? Does that mean I means it is Aji? Oh my God, I can't believe this. My आता कोण आलं? Wait, coming. Thank God you are at home. There are so many crazy things going in my home right now. आजी आणि आई constant fighting चालू आहे. I thought I was getting mad. You know, today Aji made some kheer for me. I started eating it. अरे कौस्तुभ, are you okay? Why are you so quiet? ये ना स्वप्नल. What about kheer? Tell me. Okay. I ate kheer and you will not believe it was salty. अरे आजीने त्यात सॉल्ट घातलं होतं आणि आता त्या दोघी डिस्कस करतायत
की सॉल्ट आणि शुगर कुठे स्टोअर करायचं. आई इज टोटली अपसेट. Oh my God, it was it was all non-stop at my home. अरे कौस्तुभ, why are you so quiet? At least there are few fightings between you and Aji at your home, Swapnil. It never happens at our home. And it will never happen too. What? Fighting? And what are these papers, by the way? Swapnil, see. It looks like these are letters from my dad. हे बघ ना, वर नाव आहे अविनाश आणि खाली माई. माई. Who will write like that? Mai. Does Mai means I? Have a look. You can read Marathi better than me. Oh, okay. Let me see. विनाश सगळे वाद विसर आता. तुझ्या या आईला पण समजून घेणार नाहीस का? माझा नातू घेऊन ये. नातू? नातू is grandson, right? Yes. Why someone will say about grandson? That means it is Aji. Oh no. This is impossible, Kaustubh. Swapnil, I even don't know if anyone else knows about this. If this is true, आजी आजोबा आहे ते मला माहित का नव्हतं. तो तर म्हणतो की त्याला त्याचे मॉम डॅड आठवत पण नाही. That is so strange, Swapnil. True, but I think you need to find out. माझ्या आजी आजोबा, are they alive? मग ते कुठे असतील आणि हा त्यांना शोधत का नाही? If this is true, there must be some reason behind that. Maybe you need to talk to your dad. Otherwise, start some topic about it. त्याला ऑब्झर्व कर की तो डिस्टर्ब होतोय का. Yes, I need to find out. अरे पण डॅड ने मला सांगितलंच नाही तर तू आजी आजोबांना शोध डायरेक्ट. Then dad will definitely talk about it. शोध इंडियामध्ये जाऊन. Can I just go like that? Yes, of course, why not? That will be an exciting visit, Swapnil, and I can search them definitely. Yeah, you can. By the way, it's getting late. I need to go, but तू टेन्शन नको घेऊ. I'm always there for you. Okay? आपण प्लॅन करूच इंडिया ट्रिपचा. Okay? Let's meet in the evening. Okay, bye. Bye. India. कौस्तुभ नाहीये का? आहे की आतमध्ये. नाही, त्याला जरा विचारायचं होतं. आता काय? प्रदीप भेटला होता आणि म्हणाला की ही मुलं रॅलीमध्ये जाणार त्याच्या मित्रांसाठी. स्वप्नीलला काय करायचं ते करू दे. कौस्तुभला काही गरज आहे का? किती वेळा सांगितलं की असल्या गोष्टीत पडू नकोस. आणि प्रदीप हेही सांगत होता की ही मुलं गुगलवर इंडिया फ्लाइट्स इंडिया असं सर्च करत होते. असले प्रोजेक्ट असतात का मुलांना? हे बघ, प्रोजेक्ट असतील तर करतील ना ते. आता तू त्याच्या रॅलीमध्ये जायचा विचार करतोयस का? अरे यंग ब्लड आहे. ऍट हिज एज व्हेन ही इज एलिजिबल टू वोट, ऑब्व्हियसली तो थोडा ऍक्टिव्ह असणारच आहे. नाही, पण गरजेपेक्षा पॉलिटिक्सच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणं मला मान्य नाही. कौस्तुभ बाहेर ये. What happened, Dad? कौस्तुभ काय रे हे? रॅलीचं काय चालू आहे? कौस्तुभ तुझ्याशी बोलतोय मी. उत्तर नाही द्यायचंय का? Yes, Dad. You don't worry. I will not hide that from you. कौस्तुभ, आय विल नॉट हाईड म्हणजे काय? ही काय पद्धत झाली आपल्या डॅडशी बोलायची? आई, तुला काहीच माहिती नाहीये.
लास्ट टाइम जेव्हा रांगणेकर आजीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं ना, तेव्हा हा त्यांना पाहायला गेला होता. तुला माहितीये, तुला न सांगता. नाउ आय एम नॉट शुअर हे तुला का सांगायचं नव्हतं. सो मॉम, ही हॅज बीन कीपिंग सम थिंग्स ॲज अ सिक्रेट. कौस्तुभ, अरे काय सिक्रेट? संबंध काय त्याचा? अँड वन मोर थिंग आई, त्याला ते इंटरेस्ट नव्हता ना ग. काका काकू आजी आजोबा त्यांची पार्टी अँड ऑल दे आर कमिंग नाउ. मग आता? अरे मग बरं झालं ना घरी थांबला ते. नशीबच समजायचं माझं. आता याच्यात काय नशीब? मला वेळ आहे म्हणून आहे मी घरी. तुम्हालाच नको असेल तर जातो. अविनाश, खूप झालं तुझं. कोणतरी पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे आणि हे काय चाललंय तुझं? उगाच जास्त इमोशनल नका हो तुम्ही दोघे. हे बघ, इमोशनल आम्ही नाही, तू सेन्सिबल वागत नाहीयेस. आणि त्या दिवशी पण रात्री माई माई म्हणून ओरडत उठला होतास. तुला नक्की काय होतंय काहीच कळत नाहीये मला. मला कळतंय आई सगळं. तो त्याच्या मॉम डॅडला मिस करत असेल. ओ नो, त्याला तर त्याचे मॉम डॅड आठवत पण नाहीत ना. म्हणजे डॅड यू नेव्हर टोल्ड नथिंग. टॉपिकच निघत नाही कधी आपल्या घरी. असं का? कौस्तुभ, यू आर क्रॉसिंग द लिमिट्स. वाय क्रॉसिंग द लिमिट्स? मला काहीच माहित नाहीये. तुझे मॉम डॅड, माझे आजी आजोबा, त्यांचा एक पण फोटो पण नाही आपल्या घरी. अँड युअर रिलेटिव्ह फ्रॉम इंडिया, आपण तर कधी इंडियाला पण जात नाही. इजंट ऑल दॅट सरप्राइझिंग? कौस्तुभ, हे बघ, हे सगळं डिस्कशन करण्याची वेळ नाही आता, कळलं ना? ते सर्व येतील आता आपल्याकडे. आलेच ते. हॅलो सायली. हे अविनाश. हे कौस्तुभ. अरे काका काकू, प्रदीप राधिका, या ना या. स्वप्नील ये. हे सायली, झाली का सर्व तयारी? हो हो, चालूच आहे. काय रे स्वप्नील, कसं चाललंय प्रोजेक्ट वर्क? Yeah, it's going on. अरे काका काकू नमस्कार करते. हा कौस्तुभ. हो. सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव. अगं राधिका म्हणाली तू जेवायला बोलावलंस आणि मला खरंच वाटत नव्हतं की तू आपलं मराठी जेवण करू शकतेस म्हणून. का हो? आता तू कॉलेज पासून आली आहेस ना इकडे, त्यामुळे मला वाटलंच नव्हतं की तुला इतकी आवड असेल सगळं करायची. नाही हो काकू, आता इथे शिकायला यायचं म्हणजे सगळा स्वयंपाक आलाच पाहिजे ना. आणि अमेरिकेत पैसे खर्च करून बाहेरचं खायला त्या वयात परवडू शकत नाही. त्यामुळे सगळं जेवण आलंच पाहिजे असं माझ्या आईचं म्हणणं होतं. आणि शिवाय तुम्ही सगळे येणार म्हटल्यावर माझा उत्साह आणखीनच वाढतो. खरी अविनाशचे आई वडील किंवा माझे आई वडील असते तर गोष्टच वेगळी होती ना. आहोत ना आम्ही अजून इथे, भेटूच की आधीमध्ये. अविनाशला घेऊन या आमच्याकडे जेवायला. परवा जमलं नाही. हो, आजी पण छान मराठी जेवण करते, फक्त मी सोडून सगळ्यांसाठी. मला फक्त शेपूची भाजी आणि भाकरी. मी चांगलं जेवण करते ते इथे म्हणून सांगताय, नाहीतर घरी प्रत्येक गोष्टीत गुळ कमी आहे, मीठच जास्त झालंय, काही पसंत पडत नाही तुम्हाला. महाखडूस ग बाई. आई बाबा, तुम्ही दोघं आता पुन्हा नवीन वाद काढू नका बघा. एनिवेज, पण अविनाश, आता नेक्स्ट डिनर पार्टी आमच्याकडे झाली पाहिजे बरं का. प्रदीप, तू त्याला ये म्हणतोस, आधी स्वतः तरी घरात असतोस का रे? हे कम ऑन राधिका, लास्ट वीक पासून मी बऱ्यापैकी घरी लवकर आलोय. हो का? आता बघू ते किती दिवस टिकतं. आई बाबा असेपर्यंत. हो, you'll see. अगं पण हल्ली ना अविनाशचं शेड्यूल खरोखरच वेगळं सुरू आहे. रात्री पण काम चालू असतं. पण प्रदीप, आता काका काकू असेपर्यंत आम्ही नक्की येऊ बरं का? येस, राईट, शुअर. हो, आजी आजोबांच्या घरी ना कधी पण. तुमचा कौस्तुभ मात्र फार आवडलाय आम्हाला. घरी आला की विचारपूस करतो आमची अगदी. आणि ह्यांच्या बरोबर तर एवढ्या गप्पा मारतो की विचारू नकोस.
पॉलिटिक्स बद्दल फार आवडतं त्याला यांच्याकडून ऐकायला. हो ना. कमालच आहे. तो कौस्तुभ आणि मी. कौस्तुभ, तू सकाळी मला इंडियाबद्दल काहीतरी विचारणार होतास ना रे? तिथे जायचंय असं काहीतरी? हो काका, म्हणजे मी कधीच आलो नाहीये ना इंडियाला, सो मला आवडेल यायला. तुम्ही मला हेल्प कराल ना? हो. कौस्तुभ, तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट साठी शोधत होतात ना इंडिया, मग तिकडे जायचंय कशाला? तिकडे जाणं इतकं सोपं नाहीये. अगं सायली, जेवणाची काही तयारी करायची आहे का? चल मी तुला मदत करते. हो हो चालेल. चल. मी पण आले. हो या. काकू. हो आई. आई जर सांभाळून. अरे काकूंना सांभाळायला हवं. कौस्तुभ काय धरायला आहे ना, आणि फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये पटकन. किती लागलंय बघ पाहायला. मला कळत नाही तू कशाला निघालीस मदत करायला. तरी मी नेहमी सांगत असतो की खाली बघून चाल म्हणून. प्रदीप, आता हे राहू दे. अर्जंट केअरला घेऊन जायला हवं माझ्या मते. त्यांना उठता पण येत नाही, आणि फ्रॅक्चर तर झालं नसेल ना? चेक करायला हवं. माझ्या मते उद्यापर्यंत थांबतो आणि मग बघतो. एक क्षणभर ना माझा कसा तोल गेला मला कळलंच नाही, पण उभं राहताना सहन होत नाहीये एवढंच. बाकी ठीक आहे. बर, मग मला असं वाटतं की आज रात्री थांबूया, आणि मग जर स्वेलिंग असेल तर मग उद्या घेऊन जाऊ. काय बाबा? प्रदीप, कशाला उद्यापर्यंत थांबतोयस? तू घेऊन जाणार नसेल तर मी घेऊन जातो. चल गाडी काढ तुम्ही पटकन. अरे तसं नाही. बरं ठीक आहे, घेऊन जाऊया. चला आताच घेऊन जातो. काकूंसाठी लवकर ट्रीटमेंट सुरू झाली पाहिजे. स्वप्नील, ये जरा इकडे. आजीचा हात धर. चल मदत कर. हा, सावकाश सावकाश. चला सावकाश. राधिका, तू पण घरी जा. मी तुझं जेवण घरी पाठवून देते. हो हो येते मी. डॅड, डिड यू जस्ट कॉल आजी ॲज माई? अरे पण तिथं प्रदीप काकाची आई आहे ना, मग तू माई का म्हणालास? माई? मी कधी माई असं म्हणालो? खरं सांग, डू यू नो एनीवन एज माई? का तू तुझ्या आईला माई म्हणायचास? हो, म्हणजे अरे एक काकू होत्या माझ्या लहानपणी, त्यांना माई म्हणायचो. बरं, मला वाटतं मी पण जाऊ का अर्जंट केअरला? अविनाश, अरे ते आहेत तिथे, आणि अर्जंट केअर होऊन जाऊन आल्यावर प्रदीप काय ते कळवेल आपल्याला. तू उगाच जास्त बेचैन होतोयस. डॅड, दे आर नॉट युअर मॉम अँड डॅड. कौस्तुभ, तू पुन्हा पुन्हा मॉम डॅड. त्याला नाही आवडत ना ते डिस्कशन, तरी पुन्हा तेच तेच का बोलतोयस? कौस्तुभ, माझं राहू दे. तू आजोबांना काय सांगत होतास? इंडियामध्ये जायचंय? जायचंय मला इंडियामध्ये. हे इयर संपलं ना की ब्रेक इयर घेऊन मला काहीतरी शोधायचंय तिथे. इथे बसून सगळं काही शोधता येतं? इतक्या प्रगत देशात आहोत आपण. इथलं सगळं सोडून तिकडे कशाला करायचे प्रोजेक्ट वर्क? आणि ब्रेक इयर म्हणजे वेस्टेज ऑफ टाइम. मागे पडशील तू तुझ्या बॅचच्या. आणि काय शोधायचं इतकं मोठं? काय शोधायचंय? तुझ्या मॉम आणि डॅडला, माझ्या आजी आजोबांना, तुझ्या माई आणि आबांना. माई आबा कोणी नाही येत असे. मी सांगितलंय की मला आई वडील नाहीयेत. नाहीयेत? मग हे काय डॅड? ही लेटर्स कोणाचे आहेत? हा, सी, दीज वर सेइंग माय वॉज आस्किंग अबाउट मी. तेवढं वाचता येतं डॅड आम्हाला. थँक्स टू यू फॉर सेंडिंग मी टू अ मराठी शाळा. हे बघ, ह्यात लिहिलंय माईने तुला कॉन्टॅक्ट केलाय. हे कुठे सापडलं तुला? हे तर तू काय बोलतोस तुला तरी कळतंय का? मला सगळं कळतंय डॅड. हे बघ, इट वॉज सेइंग माय वॉज आस्किंग अबाउट मी 2008, 2009. यू आर हायडिंग दिस फ्रॉम मी. मला वाटलं आपण खूप साऱ्या गोष्टी शेअर करतो डॅड. काही बोलू नकोस कौस्तुभ. तुला काही माहिती नाहीये. मी इथे त्या नाबाली साधा मला विचारलं सुद्धा नाही. हे
काय चाललंय तुम्हा दोघांचं? कुणी मला सांगेल तरी का? मॉम, सी दीज लेटर्स. बघ, वाच तूच. वाय आर यू सो क्वाइट डॅड? आता तूच म्हणालास ना, आबांनी मला विचारलं पण नाही. म्हणजेच आहेत ना आबा? हा, यू वर हायडिंग दिस फ्रॉम मी. मला वाटलेलं आपण खूप गोष्टी शेअर करायचो. हे काय डॅड? अविनाश, तुझे आई वडील इतकी वर्ष, तू हे मला पण सांगितलं नाहीस? सायली कसं सांगणार होतो मी तुम्हाला? तुम्ही दोघे हे घर माझा जीव की प्राण आहात. मला हे खूप आधीच सांगायचं होतं, बरीच वर्ष, पण नाही हिंमत करू शकलो मी याआधी. प्लीज समजून घे मला. अरे काका, तुम्ही आत्ता या ना. तुमचं काही बोलणं चालू असेल तर असू दे, पण मी अविनाशचे आभार मानायला आलो होतो. प्रदीप आत्ताच पोहोचलाय अर्जंट केअरला. त्याचा फोन आला होता. कौस्तुभ, अरे काही बिनसलंय का रे? ठीक आहेस ना? आजोबा, मी तुमच्याशी पॉलिटिक्सच्या गप्पा मारतो ना, हे मी त्याला सांगितलं नाही म्हणून हा चिडला. अँड नाव ही इज हायडिंग ईच अँड एव्हरीथिंग फ्रॉम मी. डॅड, स्वप्नीलच्या आजी आजोबांना भेटलोय आणि आजी आजोबा, त्यांचे अटॅचमेंट, फिलिंग्स कळलेत आता मला. आता मी नाही विसरणार माझ्या आजी आजोबांना. मी जाईन त्यांना शोधायला आणि त्यांना शोधून काढेन. And if you don't like that, I will not keep contacts with you, Dad. I'm just so surprised. How could you just stay away without meeting them for all these years? कौस्तुभ, अरे इतका वाईट नाहीये मी. मला हे सर्व सांगायची एकदा संधी तर दे प्लीज. आबा जिल्हाध्यक्ष म्हणून भुसावळमध्ये संघाचं काम बघत असत आणि मी त्यांच्या ट्रकच्या ट्रान्सपोर्टेशन बिझनेस मध्ये लक्ष घालावं असं कायम वाटायचं. यावरून आमच्यात अनेकदा भांडणं व्हायची. शिकवून आणि पदव्या घेऊन हे सगळं कोण बघणार, हा रोजच्या वादाचा मुद्दा. फक्त माईला माझं मन कळलं होतं. पण आबांमुळे वाटत असं की मी हॉस्टेल कॉलेजमध्ये पाहिलेली स्वप्न पूर्ण होतील की नाही. मला अमेरिकेला जाण्यात, बायोटेक्नॉलॉजीमध्ये हायर एज्युकेशन घेण्यात किती इंटरेस्ट आहे हे त्यांना समजावणं फार कठीण झालं होतं. मी माझ्याही तेव्हा स्कॉलरशिप मिळते आलो, पीएचडी केला, नोकरी लागली. माई बरोबर फोन नाहीतर पत्र लिहिणं कधी काळी चालायचं. कधीतरी गिफ्ट पाठवायचो, नाहीतर पैसे ट्रान्सफर करायचो मी त्यांच्यासाठी. पण माझ्या व्यापात मला कॉन्टॅक्ट करायला वेळ व्हायचाच असं नाही रे. 3-4 वर्षात मी पण खूप होमसिक झालो. कुठेतरी ना राहून राहून वाटलं की एवढं सगळं मला हवं तसं मिळाल्यानंतर मी माझं कुटुंब हरवलं रे. माईला, मंजुषाला मी सरप्राईज द्यायला म्हणून घरी पोहोचलो. मंजुषा? होय, मंजुषा, माझी लहान बहीण. ते पोहोचलो, बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. मंजुषाच्या दबावाखाली मला हे कळवलं पण नाही. बाबांनी मंजुषाचं 12वी झाल्यावर तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं आणि तेव्हा मी तिच्या बाजूने बोललो नाही एवढाच राग तिने मनात ठेवला. मंजुषाला असं वाटत होतं की मी तिला आबांनी दिलेला बिझनेस आणि संघाचं काम तिच्याकडून हिरावून घ्यायला आलोय. तिच्या मते मी केवळ तिच्या कामात लुडबुड करायला आलो होतो, खोटी सिंपती दाखवत होतो. मला डॉलर्सचं माज आहे, मला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही, पैशांचे उपकार नकोत, असे अनेक आरोप त्याने माझ्यावर केले. अमेरिकेत पाठवताना माझा मंजुषाकडे दुर्लक्ष झालं याच अपराधाच्या भावनेत माईला माझी कुठलीच बाजू दिसत नव्हती. मोठा भाऊ म्हणून मी मंजुषाला समजून घ्यायला हवं आणि ती काही म्हणाली तरी मी तिला माफ करायला हवं हे माईंनी स्पष्ट सांगितलं.
या सगळ्यानंतर वाटलं की आबांनी माझ्या करिअरचा काहीच विचार केला नाही. मंजुषासाठी मी स्वार्थी ठरलो आणि माईलाही मीच चुकीचं वाटलो. संतापाच्या भरात मी 2 दिवसातून तिथून निघून आलो आणि परत जायची किंवा माई आबांची विचारपूस करायची इच्छाच संपत गेली माझी. काय म्हणून मी सांगणार होतो तुम्हाला त्यांच्याबद्दल. माईंनी पत्र लिहून तुमची चौकशी केली, तुम्हाला भेटायला घेऊन ये म्हणून सांगितलं, पण अविनाश, तुला कळतंय का तू काय वागलायस ते? अरे तुझी बायको आहे मी. 20-21 वर्ष एक नवरा म्हणून मी किती विश्वास टाकला होता रे तुझ्यावर. मला काय बोलावं ते काहीच सुचत नाहीये. Dad, I understand. You could have just talked to them and resolved all the misunderstandings. होतो. अरे त्याच तर सगळ्या गोष्टींचा विचार करून रात्र रात्र जागायचो मी. मला ना माईची खूप आठवण यायची, पण कित्येक प्रश्नांची उत्तरं सापडण्याशी झाली होती रे. पण एक नक्की होतं, काही झालं तरी ही सगळी अपमानास्पद वागणूक तुला आणि कौस्तुभला बोलणं एवढंच होतं. मी सगळं सहन केलं, पण तुम्हाला हेच ऐकावं लागलं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. पण परवा माईला हार्ट अटॅक आला, तरी त्यांना मला हे सांगावंसं वाटलं नाही. त्यांच्या हाताखाली काम करणारे इतर लोक मला फोनवर सांगतात रे, माईसाठी जीव तुटतोय का माझा, तुला भेटायचंय, तुला भेटायचंय. अविनाश, अरे नात्यामध्ये आपण आई वडील भावंडांना गृहीत धरतो, वाद गैरसमज होतात, पण ते सोडवायचेही प्रयत्न न करता आपण कायम आपलंच म्हणणं खरं करणं हे किती योग्य आहे. ते सोडवून पुढे जायला हवं. कौस्तुभ म्हणाला त्यात खरंच तथ्य आहे. तुझे आई वडिलांबरोबर वाद झाले म्हणून त्याचं कौस्तुभ बरोबर असलं नातं तू नाकारू शकत नाहीस. आपली नातवंड म्हणजे काय असतं ते त्या जगात गेल्याशिवाय कोणालाच कधी कळणार नाही रे. या उतार वयात आल्यावर त्या नातवांकडे सगळ्यात शेवटचा मित्र म्हणून आपण पाहत असतो रे. कितीही मित्र असले तरी त्या मित्रानंतर आजोबांना कोणी घरचा मित्र मिळत नाही. आणि नातवांसाठी आपण एक आजोबा हा एकच पहिला मित्र असतो, अगदी पाळण्यात असल्यापासून ते आजोबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत. काका तुमचं म्हणणं मान्य करतो मी. आजोबा आणि नातू हे रिलेशन समजू शकतो मी. भीती वाटत होती तो इतकी की मी सहन केलं ते या दोघांना सहन करावं लागू नये हो, इतकंच होत. अरे जर हे समजू शकतोस तर त्यांचं वय पण समजून घेणार आहे. हे गैरसमज सोडवण्यासाठी तू एक पाऊल पुढे केलंस ना तर ते मिठीही मारायला कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. Dad, just imagine if I am not there in your life. कौस्तुभ, मला हे सगळं पटतंय रे. कुठला इगो संचारला होता माझ्यात काय माहित. आता फक्त माईची काळजी वाटते रे. कशी असेल आता ती. विनाश, तू एकदा जरी मोकळेपणाने माझ्यापाशी हे बोलला असतास ना तरी तुला समजून घेतलं असतं रे मी. हो, आता कळतंय की मी फार मोठी चूक केली आहे. हो, मी आबांशी आणि माईशी बोलण्याचा पुन्हा एकदा विचार करेन. हे नात्यातलं अंतर मी मिटवून टाकेन. Dad, take this phone. Let's call Azoba.